नमस्कार मित्रांनो, शिंदे मॅथ क्लासेस कडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण 9th क्लास जॉमेट्री बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री मधील सेकंड लेक्चर पाहणार आहोत। मागच्या लेक्चरमध्ये आपण बिटवीननेस या पॉइंट विषयी अभ्यास केला होता। आज आपण पुन्हा त्याविषयी माहिती घेऊ। इफ P, Q, R are three distinct collinear points, there are three possibilities. P, Q आणि R हे तीन एक रेषीय बिंदू असतील तर आपल्याला खालील प्रकारच्या पॉसिबिलिटीज मिळतात। फर्स्ट पॉसिबिलिटीज आहे P आणि R या बिंदूंच्या दरम्यान Q हा पॉइंट आहे, म्हणजेच पॉइंट Q इज बिटवीन पॉइंट P अँड R। तर दुसरी पॉसिबिलिटी आहे P आणि Q या पॉइंटच्या दरम्यान R हा पॉइंट असेल, पॉइंट R इज बिटवीन पॉइंट P अँड Q। तर तिसरी पॉसिबिलिटीज आपल्याला मिळते R आणि Q या दोन पॉइंटच्या दरम्यान P हा पॉइंट असेल, म्हणजेच पॉइंट P इज बिटवीन पॉइंट R अँड Q। म्हणजेच तीन पॉइंट एक रेषीय असतील, कोलिनियर पॉइंट्स असतील तर कुठलाही एक पॉइंट हा इतर दोघांच्या बिटवीन असेल। बिटवीननेसवर आधारित आपण एक एक्झाम्पल पाहू। ऑन अ नंबर लाइन पॉइंट A, B and C are such that distance of AB is equal to 5, distance BC is equal to 11 and distance AC is equal to 6. Which of the points is between the other two? या ठिकाणी आपल्याला A, B आणि C हे तीन पॉइंट दिलेले आहेत आणि याचं आपल्याला डिस्टन्स ही तीन सेगमेंटचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे। तर आपल्याला शोधायचं आहे की कुठला पॉइंट इतर दोन पॉइंटच्या बिटवीन आहे। तर सोल्यूशन पहा, विच ऑफ द पॉइंट्स A, B and C is between the other two can be decided as follows. या ठिकाणी आपल्याला BC हे डिस्टन्स ग्रेटर डिस्टन्स दिलेला आहे 11 आणि डिस्टन्स BA आणि डिस्टन्स AC या दोघांची जर सम केली तर आपल्याला 11 मिळते, म्हणजेच BC हे डिस्टन्स BA प्लस AC या दोन डिस्टन्सची सम आहे, म्हणजेच आपल्याला A हा पॉइंट बिटवीन मिळतोय B आणि C च्या। म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो पॉइंट A इज बिटवीन पॉइंट B अँड पॉइंट C। यानंतर आपण आणखी काही कॉन्सेप्ट पाहू। Congruent segment. If the length of two segment is equal, then the two segment are congruent. या ठिकाणी आपल्याला AB आणि CD हे दोन सेगमेंट दिले आहेत। लेंथ ऑफ AB is equal to लेंथ ऑफ CD. Then seg AB congruent seg CD. जर दोन सेगमेंटची लांबी जर समान असेल तर आपण त्या दोन सेगमेंटला कॉन्ग्रुएंट सेगमेंट असं म्हणू शकतो, म्हणजेच आपण त्यांना एकरूप रेषाखंड असं म्हणतो। मिड पॉइंट ऑफ सेगमेंट इफ A dash M dash B and seg AM congruent seg MB, then M is called the midpoint of seg AB. या ठिकाणी आपल्याला A, M, B हे कोलिनियर पॉइंट दिलेले आहेत आणि M हा पॉइंट A आणि B यांच्या बिटवीन आहे आणि आपल्याला डिस्टन्स AM आणि डिस्टन्स MB हे इक्वल आहे, म्हणजेच AM आणि MB हे दोन सेगमेंट इक्वल आहेत। या ठिकाणी M हा AB चा मिड पॉइंट होईल, कारण A पासून M चं अंतर आणि B पासून M चं अंतर हे सेम आहे, म्हणून M हा AB चा मिड पॉइंट होईल। एव्हरी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉइंट. कुठलाही सेगमेंट घेतला आणि त्याचा मिड पॉइंट आपल्याला एकमेव मिळतो. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट म्हणजेच सेगमेंटचा लहान मोठेपणा. इफ लेंथ ऑफ सेगमेंट AB इज लेस दॅन द लेंथ ऑफ सेगमेंट CD, it is written as segment AB
is less than segment CD or seg CD is greater than seg AB. या ठिकाणी फिगरमध्ये आपल्याला दिसत आहे सेगमेंट AB आणि सेगमेंट CD. तर सेगमेंट AB हा शॉर्टर आहे आणि सेगमेंट CD हा लॉंगर आहे. तर या ठिकाणी आपण निश्चित म्हणू शकतो सेगमेंट AB इज शॉर्टर दॅन सेगमेंट CD किंवा सेगमेंट CD इज लॉंगर दॅन सेगमेंट AB. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कंपॅरिझन करू शकतो. किंवा आपण जर सेगमेंटच्या लेंथ दिल्या असतील तरी त्यावरून आपण शॉर्टर आणि लॉंगर असे सेगमेंटची कंपॅरिझन करू शकतो. द परपेंडिक्युलॅरिटी. दोन सेगमेंट किंवा दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत आपण असं कधी म्हणू शकतो तर ए लाईन इज सेड टू बी परपेंडिक्युलर टू अनदर लाईन इफ द टू लाईन्स इंटरसेक्ट ॲट अ राईट अँगल. जेव्हा दोन लाईन किंवा दोन रेषाखंड हे एकमेकांना राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट होतील तेव्हा आपण त्यांना परपेंडिक्युलर सेगमेंट किंवा परपेंडिक्युलर लाईन असं म्हणू शकतो. या ठिकाणी आपल्याला फिगरमध्ये दिसत आहे लाईन XY आणि लाईन AB या दोन लाईन इंटरसेक्ट झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीचा अँगल मिळतोय म्हणजेच राईट अँगल मिळतोय. म्हणून या दोन लाईन आपण निश्चित परपेंडिक्युलर आहेत असं म्हणू शकतो. या फिगरमध्ये आपल्याला सेग MN हा सेग AB ला परपेंडिक्युलर आहे असं दिसत आहे. म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो सेग AB परपेंडिक्युलर सेग MN. यासाठी आपण उलटा T या साइनचा वापर करू शकतो. या ठिकाणी आपल्याला तीन फिगर्स दिसत आहेत. फर्स्ट, पॅरलल लाईन्स. टू लाईन्स डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, दे आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजेच जर दिलेल्या रेषा एकमेकींना छेदत नसतील तर त्यांना आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो, म्हणजे समांतर रेषा. दुसऱ्या फिगरमध्ये आपल्याला इंटरसेक्टिंग लाईन्स. टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर, दे आर कॉल्ड इंटरसेक्टिंग लाईन्स. या ठिकाणी इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. आणि तिसरी फिगर ही सुद्धा इंटरसेक्टिंग लाईन्सची आहे, पण या दोन लाईन इंटरसेक्ट होताना राईट अँगलमध्ये इंटरसेक्ट होताना दिसत आहेत म्हणून आपण त्यांना परपेंडिक्युलर लाईन्स असं म्हणतो. यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट अँड डिअर कॉन्व्हर्सेस हा पाहायचा आहे. कंडिशनल स्टेटमेंट्स स्टार्ट विथ अ हायपोथेसिस अँड एंड विथ अ कन्क्लुजन. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपल्याला सुरुवातीचा जो भाग आहे तो आपण गृहीतक म्हणून घेतो आणि जो शेवटचा भाग असेल तो कन्क्लुजन म्हणून घेतो. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इफ आणि देनची रचना असेल. इफची रचना म्हणजेच हायपोथेसिस आणि देनची रचना म्हणजेच कन्क्लुजन. यानंतर काही कंडिशनल स्टेटमेंट पाहू. इफ माय कॅट इज हंग्री देन सी विल रब माय लेग. इफ अ पॉलिगॉन हॅज एक्झॅक्टली 4 साइड्स देन इट इज अ क्वाड्रिलॅटरल. जर पॉलिगॉनला 4 बाजू असतील तर तो क्वाड्रिलॅटरल असेल. इफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन दे हॅव इक्वल करस्पॉन्डिंग अँगल्स. जर दिलेले त्रिकोण हे एकरूप असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग अँगलची जोड्या या कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल असतील. म्हणजे यामध्ये आपण एक वाक्य दोन पार्टमध्ये विभागलं आहे. एक फर्स्ट पार्ट आहे इफचा आणि सेकंड पार्ट आहे देनचा. इफचा जो पार्ट आहे त्याला आपण हायपोथेसिस म्हणतो आणि देनचा जो पार्ट आहे त्याला आपण कन्क्लुजन असं म्हणतो. हायपोथेसिस म्हणजे गृहीतक. या ठिकाणी आपण पॉलिगॉनला 4 बाजू आहेत असं गृहीत धरलं आहे आणि त्याचं कन्क्लुजन आपल्याला मिळेल 4 बाजू असणारा क्वाड्रिलॅटरल. यानंतर आपण कंडिशनल स्टेटमेंटपासून कॉन्व्हर्स स्टेटमेंट कसं बनवायचं ते पाहू. कॉन्व्हर्स स्टेटमेंट बनवताना इफ आणि देन
या दोन पार्टमध्ये आपल्याला इंटरचेंज करायचं आहे. म्हणजेच इंटरचेंज द हायपोथेसिस अँड द कन्क्लुजन. म्हणजे कन्क्लुजन आपल्याला हायपोथेसिस म्हणून घ्यायचं आहे आणि हायपोथेसिस हे कन्क्लुजन म्हणून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला इफचा भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला देनचा हा भाग टाकायचा आहे. बघा, तर एक स्टेटमेंट आपण पाहू. इफ इट रेन्स देन दे कॅन्सल स्कूल. जर पाऊस आला तर शाळेला सुट्टी मिळेल. याचा कॉन्व्हर्स आपल्याला इफ दे कॅन्सल स्कूल देन इट रेन असा मिळेल. पॅरलल लाईन्स नेव्हर मीट हे एक पॉस्टुलेट आहे. म्हणजेच पॅरलल लाईन या इंटरसेक्ट होत नाहीत. आणि या स्टेटमेंटचं आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट करायचं आहे. तर इफ टू लाईन्स आर पॅरलल देन दे आर लाईन्स दॅट नेव्हर मीट. आपण याचं कंडिशनल स्टेटमेंट बनवलेलं आहे. इफ आणि देनमध्ये आपण ते लिहिलं आहे. यानंतर या कंडिशनल स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्व्हर्स करायचं आहे. इफ टू लाईन्स नेव्हर मीट देन दे आर पॅरलल. आपण या ठिकाणी पाहू शकतो की कंडिशनल स्टेटमेंट आणि कॉन्व्हर्स यामध्ये बदल काय केला आहे. तर इफचा भाग आपण देनच्या भागामध्ये लिहिला आहे आणि देन नंतरचा भाग जो आहे तो इफमध्ये लिहिला आहे. यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल अभ्यासू. पॉस्टुलेट आहे ॲडजसंट अँगल शेअर अ कॉमन साईड. आपल्याला माहीत आहे ॲडजसंट अँगल म्हणजे की ज्या दोन अँगलमध्ये एक कॉमन साईड असते. या स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्व्हर्स स्टेटमेंट आणि कंडिशनल स्टेटमेंट असे दोन्ही बनवायचे आहेत. तर कंडिशनल स्टेटमेंट इफ अँगल शेअर अ कॉमन साईड देन दे आर ॲडजसंट. जर अँगल कॉमन साईड शेअर करत असतील तर त्या अँगल्सला आपण ॲडजसंट अँगल असं म्हणतो. तर याचं कॉन्व्हर्स स्टेटमेंट असं होईल इफ अँगल्स आर ॲडजसंट देन दे शेअर अ कॉमन साईड. अशा प्रकारे आपल्याला पॉस्टुलेट दिला जाईल आणि त्याचं कंडिशनल स्टेटमेंट किंवा कॉन्व्हर्स स्टेटमेंट बनवायचं सांगितलं जाईल.